सतर्कपेक्षा बंधू भगिनी, महिला म्हटलं की घर आलं, संसार आला, घरातली कामं आली, पोरोबाळ आली किंवा नोकरी आली. आज सलमाताईंना मला एक मी महिला शक्ती म्हणून विचारावं वाटतं. मॅडम, 8 मार्च परवा दिवशी आहे महिला दिन आहे. एक महिला इथं घरकाम, मुलं बाळ, सासू सासरे असतील किंवा घरातील नातेवाईक असतील, सगळ्यावर घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही इथं बसलेला आहात मॅडम. तर 2 तारखेपासून तब्येतीवर काय परिणाम झाला किंवा काय तब्येत खालावली किंवा काय किंवा मानसिक त्रास काय झाला, काय सांगाल? एकतर रोजाचा महिना चालू आहे. मी उपवास ठेवले कंटिन्यू. 2 तारखेपासून बसल्यापासून माझा उपवास होता. 3 दिवस माझा रोजा होता. रोजात पण मी इथे बसत होती उन्हात. पोलीस प्रशासन इथे असतात, त्यांची मला सहकार्य असतातच. मी त्यांना सांगितलं, साहेब मला त्रास होतोय. मग त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि माझं चेकअप झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं शुगर लेवल कमी झालं म्हणून. न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात सतर्क न्यूज. आणि आज सतर्क न्यूजमध्ये आंदोलनकर्त्या सलमाताई मुल्ला सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आज इथं 2/3/2026 पासून तहसीलदार कार्यालय पाटण येथे धरणे आंदोलन धरलेलं आहे. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून त्यांच्यापूर्वी की हे धरणे आंदोलन कशा संदर्भात आहे. नमस्कार, मी सलमा मुल्ला सामाजिक कार्यकर्ती. मी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामासाठी मी धरणे आंदोलन केलं. त्याचा आजचा 5वा दिवस आहे. पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी माझी दखल घेतलेली नाही आहे. हा गावकऱ्यांचा जो पाण्याचा मुद्दा आहे. कोणते गावकरी? पाटण तालुक्यातील 6-7 गावं आहेत. कोणती गावं आहेत मॅडम? मोरेवाडी, पवारवाडी, धावडे, येरफळे, वेखणवाडी, जन्नेवाडी, बोरगेवाडी, घोट या सर्व गावांमध्ये खूप पाण्याचा प्रश्न आहे. ते विनवण्या मी प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना जाऊन केल्या. गेली किती वर्ष झाले तुम्ही, किती दिवस झाले किंवा किती कालावधी झाले तुम्ही विनवणी करताय आणि कोणत्या अधिकाऱ्यांना? गेल्या 6 महिने झाले. आणि कुठे कुठे आपण विनंती केली, निवेदन दिलं होतं? जिल्हा परिषदला जाऊन दिले, ते पाटण पंचायत समितीत दिले. त्या अधिकाऱ्यांशी बोलली आहे मी स्वतः. सगळ्या पुरावे दाखवलेत मी कशा प्रकारे काम झाले. टेंडरप्रमाणे कोणतेही काम झालेलं नाही आहे. सगळ्या पायपा ओपनमध्ये आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे ते काम व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि आमच्या गावाला पाणी नाही आहे. तरी त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आहे त्या कामाची. त्याच्यासाठी मी हे धरणे आंदोलन करते आणि मी यापुढे अशीच अपेक्षा करते की जर त्यांनी नाही काय दखल घेतली तर ह्याच्यापुढे मी आमरण उपोषण करणार. त्या गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सोडून देणार. कोणीच तुमची दाद घेतली नाही, विचारपूस केली नाहीये? नाही, त्या संबंधित अधिकारी कोणतेही आलेले नाही आहेत. त्यांनी विचारपूसही केली नाही. तर तुमच्या काय मागण्या आहेत ते सुद्धा विचारलेले नाही. गावकरी ज्यांनी तुमच्याकडे निवेदन दिले किंवा त्यांचं जे काही गाराणं आहे ते किंवा अर्थहाक तुम्हाला मारली, ती लोक का नाहीत तुमच्यापर्यंत? ते बांधव बंधू भगिनी तुमच्या बाजूला किंवा तुमच्या पाठीमागे आता का नाहीयेत? आलेत ना, ते मला भेटून गेले. त्यांनी विचारले तर मी बसले म्हणून त्यांनी सांगितले का मॅडम तुम्ही सांगा फक्त, आम्ही सगळं अख्खं गाव घेऊन येतो आणि तुमच्यासोबत इथे बसतो. कारण त्यांनी मला स्वतः अर्ज दिले. मी प्रत्यक्षात त्या गावाची परिस्थिती आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे मॅडम? पुढची दिशा माझी ही असणार आहे, जर ह्यांनी या 2 दिवसात दखल घेतली नाही आहे ना तर मी पूर्ण अख्खं गाव घेऊन उपोषणाला बसणार. त्यांचा पाठिंबा मला आहेच. मॅडम, आपल्या काय काय मागण्या आहेत? असं तर करण्याचे प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक पाहतात. मॅडम, मागण्या काय आहेत, काय सांगाल थोडक्यात सांगाल? या माझ्या प्रमुख मागण्या आहेत त्या तुमच्यासमोर मी वाचून दाखवते. सर्व गावांना त्यांच्या हक्काचे स्वच्छ पाणी लवकरात लवकर मिळावे. ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारास पेनल्टी लावून त्याची अनामत रक्कम जप्त करावी. चुकीच्या झालेल्या कामाचा सर्वच खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची खातेनिहाय सखोल चौकशी व्हावी ही विनंती. उन्हाळा आहे आता तरी, आणि आज उन्हाळ्यामध्ये पाणी महत्वाचं आहे नाही का? पाणी नसेल तर अगदीच आरोग्यावर परिणाम होऊन एखाद्या व्यक्ती जाऊ सुद्धा शकतो, दगावू सुद्धा शकतो, बरोबर? मग त्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा कोणाच्या नावे, हाही प्रश्न इथं उपस्थित होताना दिसतो. आणि जर एखाद्याचा जीव गेला, जीवांशी एखादं गेलं, पाणी नाही, पाणी कमी पडतंय किंवा काही एखादं जनावर गेलं तर त्याला कारणीभूत कोण, त्याला रिस्पॉन्सिबल कोण, हाही मोठा प्रश्न इथं एक प्रश्न आपल्या समोर आहे. तर पाहूया या बेमुदत धरणे आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे. सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे की नक्की पुढील आंदोलन काय असणार आहे. ते स्थगिती होती, मागण्या मान्य होत आहेत, अधिकाऱ्यांना जाग येते. सलमाताई मुल्ला त्यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू होतं. सर्वांनाच प्रतीक्षा पुढील क्षणांची. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह संतोषी जगदाळे, सतर्क न्यूज, पाटण.